पूर्णपणे गडगडतं आहे आणि ढग बघा कसे काळे काळे झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत बरोबर दुपारचे 3 आणि हा बघा पारा पूर्णपणे सुकला आहे। मागच्या वर्षी ह्याच वेळेला अक्षरशः बाहेर पडायची मुसीबत होती, एवढा पाऊस होता, पण ह्या वेळेला बिलकुल पाऊस नाही। पाऊस किती मोठा असला तरी पण निसर्ग मित्रांनो कधी दमवत नाही। तुम्ही उन्हाळ्यामधला निसर्ग आणि पावसाळ्यामधला निसर्ग जरा अनुभवून बघा। म्हटलं पहिला पाऊस आहे आणि पहिल्या पावसातला जो व्हिडिओ आहे तो आपल्या जवळच्या स्पॉटपासून करूया। त्यामुळे वातावरण बघा पूर्णपणे ढग अगदी काळे काळे झालेले आहेत आणि समोरच ही आपली आहे वाशिष्ठी नदी आणि हे बघा इकडे शेती वगैरे केलेली आहे। हे बघा माझ्या म्हणजे वरच्या साईडला डोंगरामध्ये जर पाऊस जास्त पडला असेल ना तर मग ते पाणी असं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला असं खाली खाली इकडे बघायला मिळतं। हे बघा पूर्ण गढूळ पाणी आहे। आला 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 सनसनीत पाऊस आला, असाच पाऊस पाहिजे यार खरंच। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो तुम्ही उज्जैन सिरीज तर बघितला असालच, परंतु आता आपण आहोत कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आहे ना सध्या पाऊस येतोय जातोय, सगळ्या काही गोष्टी चालू आहेत। चला आजची तुम्हाला मी या पावसाची अपडेट देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पूर्णपणे गडगडतं आहे आणि ढग बघा कसे काळे काळे झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत बरोबर दुपारचे 3 आणि 3 वाजता मित्रांनो हा पाऊस चालू झाला आहे। आता पाऊस किती पडतोय काय समजत नाही, कारण ढग तर पूर्ण काळे काळे झालेले आहेत। ज्यावेळेला आम्ही उज्जैनवरून आलो त्यानंतर पाऊसच गायब झालेला, म्हणजे जवळजवळ आज आहे रविवार, 4 दिवस मित्रांनो पाऊसच नाही। म्हणजे मी चिपळूणमध्ये राहतो, चिपळूणमधली मी कंडिशन सांगतो, अजिबात पाऊस नाही आहे आणि असला तरी पण एखादी सर येऊन जाते, पण जोरात असा कंटिन्युअसली 3-4 तास असं पडलाच नाही आहे। तर त्यानंतर आज बघा आज रविवार आहे आणि पूर्णपणे काळोख केलेला आहे आणि संध्याकाळीचे 3 वाजले, म्हणजे दुपारचे 3 वाजलेत ऑलमोस्ट आणि आता जरा बरं वाटतं की गडगडतं आहे। बघूया आज तरी पाऊस येतोय का। आता थोड्या वेळाने आपण फिरायला देखील बाहेर पडू, सो सर्व तुम्हाला गोष्टी मी सांगतोच। आता जरा मी बाहेर पडलो आहे, म्हटलं जरा थोडं फिरूया, बघूया काय कंडिशन आहे बाहेर। पण बघा पूर्णपणे म्हणजे वारा आणि थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे, पण एकदम असा मोठा असा पाऊस नाही, पण वारा आहे कंटिन्युअसली। हे बघा काय चाललंय कळत नाही, थोडा पाऊस पडला पाहिजे, कारण काहीच पाऊस नाही मित्रांनो। जवळजवळ जून महिना संपत आला आहे आणि काहीच पाऊस नाही आहे। मागच्या वर्षी ह्याच वेळेला अक्षरशः बाहेर पडायची मुसीबत होती, एवढा पाऊस होता, पण ह्या वेळेला बिलकुल पाऊस नाही। त्याला काय कारण आहेत काय कळत नाही। बघा पूर्णपणे आता हा एक पुरा आमच्या इथला पारा आहे, त्या पाराला पण बघा काहीच पाणी नाही आहे। हा बघा पारा पूर्णपणे सुकला आहे, काहीच पाणी नाही। आणि तिकडे समोरच आहे आपला प्रसिद्ध सवस्वाडा धबधबा, जिकडे प्रचंड गर्दी असते पर्यटकांची, तिकडे पण काय म्हणजे पाणीच नाही तर काय काय चाललंय ह्या वर्षी काहीच कळत नाही। डेंजर कंडिशन आहे, असंच जर राहत राहिलं तर खरंच डेंजर कंडिशन आहे। आला 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 सनसनीत पाऊस आला, असाच पाऊस पाहिजे यार खरंच। म्हणजे मी तर म्हणतो ना दिवसातून असं 5 ते 6 तास जरी पडला ना तरी भरपूर आहे, असं वाटेल तरी की बाई हा पावसाळा आहे। कारण तुम्ही जर बघाल ना तर अक्षरशः खूप म्हणजे पावसाला मिस करतो यार, अशी कंडिशन आलेली आहे मित्रांनो। आणि ते पण कोकणामध्ये नाही 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 मुळीच नाही, असा कमीत कमी 5 ते 6 तास जरी पडला ना दिवसात तरी भरपूर आहे, पण ह्या स्पीडने पडला पाहिजे। आता जो स्पीड आहे ना मित्रांनो त्या स्पीडने पडला पाहिजे। आता आपण बाहेर पडलोय, मगाशी पण बाहेर पडलो, पण आता मित्रांनो रोहित आला आपल्यासोबत आणि कोकणातला पावसाळ्यातला हा आपला पहिला व्हिडिओ, म्हणजे पाऊस चालू असताना तुम्हाला आज 2-3 सीन दाखवतो मित्रांनो, तेच आम्ही अनुभवायला चाललोय। बघू शकता इकडे आम्ही आतमध्ये चाललोय, म्हणजे आपला हा पेडेगाव आहे आणि धामणदेवी धक्क्याच्या आसपास आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया जरा तिकडे जाऊन काय नजारा पाहायला मिळतोय ते। आणि पाऊस बघा कंटिन्यू चालू आहे मित्रांनो, आता जवळजवळ 1.5-2 तास झालेत पाऊस चालू आहे, बारीक मोठा का आहे ते आहे, बट पाऊस चालू आहे, त्याचा एक मोठा आनंद आहे मित्रांनो। पाऊस चालू पाहिजे बस। पंचायत धामणदेवी देऊळवाडी मित्र, कसं आहे ना पावसामध्ये जास्त करून का बाहेर पडतो ना त्याचं कारण हेच आहे, पाऊस किती मोठा असला तरी पण निसर्ग मित्रांनो कधी दमवत नाही। तुम्ही उन्हाळ्यामधला निसर्ग आणि पावसाळ्यामधला निसर्ग जरा अनुभवून बघा, पूर्णपणे अगदी ग्रीनरी। आणि हे बघा इकडे शेती वगैरे केलेली आहे, हे बघा माझ्या मते अर्धी केलेली आहे आणि अर्धी बाकी आहे असं काहीतरी असेल, कारण हे बघा हा पूर्ण ते पूर्ण पॅसेज आहे मित्रांनो, या ठिकाणी शेती केली जाते पूर्ण अगदी। आपण नंतर तुम्हाला एकदा व्हिडिओ मी परत 1-1.5 महिन्यानंतर दाखवेनच, बट ह्या वर्षाची मित्रांनो आपल्याला रनिंग पावसातली ही पहिली व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवतोय। आणि इकडे हे असे गोटे वगैरे आहेत त्या लोकांचे, हे बघा एक गावची फिलिंग मित्रांनो काय असते ना ती तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवतोय मी। आता थोड्याच वेळामध्ये आपण धामणदेवी धक्क्यावर पोहोचू, 5-1 मिनिटामध्ये। बघा इथं खाली जाऊया, आता आपण आहोत धामणदेवी धक्क्यावर। कसं आहे ना ह्याची व्हिडिओ मित्रांनो आधी पण केलेली आहे, पण म्हटलं पहिला पाऊस आहे आणि पहिल्या पावसातला जो व्हिडिओ आहे तो आपल्या जवळच्या स्पॉटपासून करूया, त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी आलोय। आणि समोरचं बघतो तुम्ही वातावरण बघा, पूर्णपणे ढग अगदी काळे काळे झालेले आहेत आणि समोरच ही आपली आहे वाशिष्ठी नदी। ॲक्च्युली कसं आहे ना मित्रांनो पाऊस पडला पाहिजे, ज्या वेळेला पाऊस अति पडतो त्यावेळेला पाण्याची लेवल देखील वाढते,
आणि आता बघा काहीच लेवल नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ही उन्हाळ्यात वगैरे असताना तेवढी लेवल आहे. ॲक्च्युली आता जून संपायला आला आहे. मागच्या वर्षी जूनच्या एंडिंगला जवळजवळ पाणी बघायला तर पूर्णपणे ह्याच्या आसपास असेल, कारण जून महिना एंडिंगला पाऊस मित्रांनो तुफान असतो. पण ह्यावेळेला अजिबात पाऊस नाही काहीच. तुम्ही बघू शकता इकडे आज रोहित खापरे आलेले आहेत आपल्यासोबत. रोहित, काय वाटते पावसाबद्दल, काय सांगशील? भारी वाटते. म्हणजे पाऊस मागे चालू झाला होता 2-3 दिवसापूर्वी आणि आता बरेच दिवसांनी पुन्हा पाऊस चालू झालाय. मला वाटतं रेग्युलर असावा पाऊस. आता येताना सव्वा साडाला पण पाणी आलं होतं. आलंय ना तिकडे बघताय तुमच्या डोंगरावर ढग आलेत. हा, जबरदस्त मस्त वातावरण आहे. खास अनुभव घेण्यासाठी आज आलो. ह्या वेळेला मित्रांनो, ह्या वेळेला पावसाळ्यात रोहित खास इकडे असणार आहे, त्यामुळे बरेचसे स्पॉट देखील तुम्हाला बघायला मिळतील. आणि रोहित खापरे ह्या मित्रांनो इंस्टाग्राम आयडी देखील तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण बरेचसे तुम्हाला व्हिडिओज नक्कीच ह्या चॅनलवर बघायला मिळतील आणि खूप सुंदर व्हिडिओ असतात. आणि समोरच मित्रांनो ह्या नदीच्या म्हणजे हा जो एक आपण म्हणू शकतो बेट आहे, बेटाच्या पलीकडे माझ्या मते गुळकोट गाव आहे कदाचित, कारण इकडे सरळ केलात तर पुढे मजरेकाशी आहे आणि तिथून तुम्हाला जो गुळकोट बाग आहे तो स्पष्ट दिसतो. एकंदरीत जर बोटीने यायचं म्हटलं तर पटकन येतं. आता आम्हाला कसं राऊंड मारून यावं लागलं. सो असा काहीसा हा नजारा मित्रांनो धामणदेवी धक्का या इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तर आता आपण या रोडनी चाललो होतो. जाता आता इथे एक स्पॉट पाहायला मिळाला आहे. पुढे दत्त मंदिर देखील आहे धामणदेवीमधील आणि खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, ते देखील तुम्हाला दाखवेन. पण हा नजारा तर बघा, शांत अगदी वाटतंय. सुंदर नजारा बघायला मिळाला मित्र. हो, ही इकडे अशी बोट आहे. आता काय जाऊ शकत नाही कारण आता पाऊस पडतोय आणि बोट आपली नाही आहे. इथल्या मित्रांनो जे रहिवासी असतील त्यांची असावी कदाचित. बट हा मित्रांनो नजारा बघा. कोकणातल्या अशा काही गोष्टी आहेत ना काय काय ठिकाणी त्या आपल्याला खूप एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की जागा सोडूच नाही, असे काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच ही एक जागा आहे आणि खूप सुंदर वाटतंय. आणि आजची पहिली व्हिडिओ आहे. मन अगदी प्रसन्न आहे मित्रांनो, कारण पाऊस चालू झाला ना की वेगळीच फिलिंग असते. सो खूप सुंदर अनुभव आहे. आपण दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. धामणदेवी धक्क्याला ज्यावेळेला तुम्ही जाताना त्याच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जाताना हे दत्त मंदिर पाहायला मिळतं आणि खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. बघू शकता हा तो धामणदेवी धक्क्याला जाणारा रोड आहे. रोडच्या अगदी बाजूलाच हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. छोटंसं मंदिर आहे बट खूप सुंदर आहे. आवर्जून मित्रांनो ह्या ठिकाणी या आणि मंदिराचा कळस वगैरे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा आजूबाजूचा परिसर पण बघा, बाजूलाच अगदी वाशिष्ठी नदी आहे आणि इकडे हा संपूर्ण असा अगदी निसर्गाने वेढलेला असा हा मित्रांनो परिसर आहे. ऑब्व्हियसली कोकणामध्ये तुम्ही कुठे गेलात तरी तुम्हाला अशाच या गोष्टी पाहायला मिळतील आणि त्याच कुठेतरी दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. हे बघा अगदी बरोबर बाजूलाच आहे आपली वाशिष्ठी नदी आणि संपूर्ण हा असा मंदिराचा परिसर आहे. चला पुन्हा इथं निघालो आहोत घरच्या दिशेने. पाऊस चालू आहे, बारीक 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 चालू आहे. दत्त मंदिर तुम्ही बघितलं असाल, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. समोरच रिक्षा आली आणि ह्या ठिकाणीच आहे ना हा बघा, हा आपला धामणदेवीचा बोगदा आहे कोकण रेल्वेचा. हा बघा स्ट्रेट ह्या ठिकाणी जेव्हा ट्रेन येते ना तेव्हा आम्ही घरी फोन करतो की आम्हाला न्यायला या. हां, सो ही एक मित्रांनो अशी एक ओळख आहे या धामणदेवी बोगद्याची, कारण इथून फक्त काय रेल्वे स्टेशन 5 ते 10 मिनिटावर आहे, लगेच ट्रेन पोहोचून जाते. त्यामुळे ज्यावेळेला आम्ही ह्या ठिकाणी आलो की मग घरी फोन करतो न्यायला या. हा बघा हा रोड एकदम मस्त झालेला आहे. रोड पण तुम्ही आता बघा. वा, चला घरी जात होतोच. वाटेमध्ये कसं आहे ना ह्या ठिकाणी मित्रांनो भात वगैरे पेरलेला आहे. आता पावसाळा चालू झाला तर त्यामुळे आम्हाला ते बघायचं होतं रोहितला. त्यामुळे मग असं गाडी खाली लावली आणि मग वरती चालत चालत आलो आहे, कारण संपूर्ण ह्या ठिकाणी त्यांनी कसं आहे कंपाऊंड लावलं आहे. ऑब्व्हियस आहे गुरं वगैरे आतमध्ये जाऊ नये त्यामुळे त्यांनी असं कंपाऊंड लावलं आहे. बट आम्हाला ते बघायचं होतं पण रोड काही मिळत नाही, संपूर्ण अगदी पॅक आहे. हा समोर पूर्णपणे अगदी असा हा भात लावलेला आहे. मित्र हो, ज्यावेळेला आपण एखादे काम करत असतो ना तर कामाचं डेडिकेशन कसं पाहिजे ना ते आपल्या मित्राकडून बघा. हा पाऊस पडतोय आणि कंपनीतनं तो आला आहे, पण हे बघा कंपनीचे सेफ्टी शूज आहेत तरी पण व्हिडिओ बनवण्यासाठी खास आला आहे. मित्रांनो व्हिडिओच्या पाठची खूप जास्त मेहनत आहे. दिसताना आपल्याला व्हिडिओ फक्त नॉर्मल दिसते बट त्याच्या पाठचे कष्ट तुम्ही आता समोर बघताय. हे बघा पाणी गेले अक्षरशः शूजमध्ये तर हे शूज पूर्णपणे डॅमेज होऊन जाणार आहेत, पण तरी पण त्याची पर्वा न करता खास व्हिडिओसाठी तुम्हाला काय ना काहीतरी गोष्टी नवीन दाखवायचे त्यासाठी मित्र होतो आला आहे. आणि हेच एक यूट्यूबरचं किंवा हेच एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर कोणी म्हणा त्याची मित्रांनो एक मेहनत आहे पडद्यापाठची. चला पाऊस परत पुन्हा एकदा येतोय जातोय. आत्ता मला वाटतं हा चालू झाला असं म्हणायला नको आहे रे, असं म्हटलं की उद्यापासून पाऊस गायब होतो. तर चला मित्रांनो बघू आपण उद्या काय कंडिशन असणार आहे ती पण आपण बघू. घरी चाललो होतो पण काय ना हे नजारे आहेत ते सारखे सारखे थांबवत आहेत. इकडे बघा आपल्याला पाणी बघायला मिळालं आहे. हा एक परा आहे आणि त्या पराला आता पाणी बघायला मिळालं आहे. बघा म्हणजे वरती पाऊस जोरात पडला आहे, वरच्या साईडला पाऊस जोरात पडतोय. आम्ही राहतो खाली चिपळूणमध्ये आणि वरती परशुराम घाट वगैरे आहे, म्हणजे वरच्या साईडला डोंगरामध्ये जर पाऊस जास्त पडला असेल ना तर मग ते पाणी असं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला असं खाली खाली इकडे बघायला मिळतं. हे बघा पूर्ण गढूळ पाणी आहे पण पराला पाणी आलेलं आहे फायनली. हे बघा पूर्ण अगदी कचरा आहे. हा कचरा आहे ना जोपर्यंत पूर्ण वाहून जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला फ्रेश पाणी बघायला नाही मिळणार आणि हा वाहून जाण्यासाठी
खूप मोठा पाऊस कमीत कमी 1 ते 2 दिवस कंटिन्युअसली पडला पाहिजे, त्यावेळेला कुठे पूर्ण जे घाण आहे ते अगदी वाहून जाईल. बट बाकी मित्रांनो, तुम्ही कोकणातले हे गोष्टी अनुभवताय ना, नक्की कमेंट करून मित्रांनो सांगा. कारण कसं आहे ना, तुमचं म्हणणं पण मला बघायचं आहे की तुम्ही कोकणातले आहात की कोकणातून कुठून बाहेरून आपली व्हिडिओ बघताय. सो आवर्जून कमेंट करा. समोरच आहे आर.सी. काळे विद्यालय. ह्याच ठिकाणी मित्रांनो आम्ही शिकलो आहे, म्हणजे अगदी लहान शिशूपासून ते अगदी कॉलेजपर्यंत. आणि पुन्हा एकदा आठवण ताजं झालेली आहे, बघू शकता. बघा, पहिलं नाव हे होतं भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ, आणि आता ते काही वेळानंतर मग आर.सी. काळे हे नाव पडलं. पण हे मित्रांनो ही शाळा आठवण एक पुन्हा ताजी झाली असं दाखवलं. आणि आम्ही इथे वगैरे असं दुपारच्या रेसेसमध्ये वगैरे यायचो मजा करायला. आणि हाच तो रोड आहे पेड्यातला, आणि इथे पुढेच आपलं घर जवळच राहतो, जास्त काय लांब नाही. सो पूर्णपणे मित्रांनो एकदम मजा असायची तेव्हा. कसं आहे ना, अशा गोष्टी ताज्या होतात ज्यावेळेला आपण त्या गोष्टींना पुन्हा एकदा पोहोचतो ना त्यावेळेला. चला, आता काय आपलं घर आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असालच, आजची व्हिडिओ एकदम शॉर्ट केलेली आहे, जास्त काय मोठी नाही केली. आणि इथून पुढे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. कोकणातला हा एक छोटासा ट्रेलर होता असं म्हणायला काही हरकत नाही. पाऊस तर आता चालू झाला आहे, पण आता उद्या बघूया काय कंडिशन असणार आहे. सो नक्कीच मी नेहमी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.